बद्दल बोलले सर. हा जो तुम्ही स्टार्टिंग पासून सांगितले, हा पूर्ण आजार मला गेल्या 18 वर्षापासून होता आणि मी याच्यासाठी खूप ट्रीटमेंट केली आहे सर. आणि मला माहित नव्हतं का हे लाईफस्टाईल डिसीज आहे म्हणून. तर भरपूर डॉक्टर केले मी आणि मला प्रेग्नन्सीसाठी पण खूप त्रास गेला आणि प्रेग्नन्सी खूप लेट राहिली. म्हणजे ट्रीटमेंट करत जे त्रास होते, ते पूर्ण त्रास मला होते सर. म्हणजे 18 वर्षापासून मी हे पीसीओडीचे त्रास सहन केले आणि डॉक्टर, ट्रीटमेंट, लेप्रोस्कोपी, ऑपरेशन हे ते पण कुठेच म्हणजे रिलीफ झालाच नाही. खूप सारे गायनोकॉलॉजिस्ट केले. पण जी आपली लाईफस्टाईल चेंज केली, आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि रेग्युलर वर्कआउट, सकस संतुलित आहार, त्याच्यामुळे बदल होऊन आता 2 वर्षापासून मी पण पीसीओडी मधून मुक्त झालेली आहे सर. हॅलो. व्हेरी गुड मॅडम. तर तुमचे आता प्रॉब्लेम सगळे नील झालेले? येस सर. आता जसा 40+ नंतर इकडे मेनोपाजची दिवस येते म्हणतात सर, पण आता सर्व रेग्युलर झालाय सर. जे आधी व्हायला पाहिजे होते, आधी 3 महिने 6 महिने असे पण होत होते. कधी कधी म्हणजे एकदा तर 6 महिने होऊन गेले होते, पिरियड आला नव्हता आणि 3 महिने ती सवयच होऊन गेली होती आणि पेन तर इतका होत होता का तुम्ही सहनच करू शकत नव्हती. म्हणजे महिन्यातले 15 दिवसच छान राहायची मी आणि 15 दिवस त्रासात राहायची आणि मग तो त्रास सहन होत नव्हता, तर मी मग पिरियड यायसाठी गोळ्या घेत जायची. मग गोळ्या म्हणजे गोळ्या घेतल्यानंतर पिरियड यायचा 2-4 दिवसात आणि मग मला 15 दिवस थोडा बरा वाटायचा आणि मग असंच चालत राहायचं सर. तो त्रास म्हणजे सहन करण्याच्या पलीकडे होता. पण मला माहित होता का थोडा पिरियड येऊन गेल्यानंतर हा त्रास कमी होते, तर मी गोळ्या घेऊन घ्यायची त्याच्यासाठी आणि मग असं करत करत बरेच दिवस गेले आणि खूप त्रास झाला सर मला ह्या सर्व गोष्टीत. आता मला असं वाटते का ही आरोग्य फॅमिली जर 10-15 वर्ष आधी जर मला मिळाली असती तर किती छान झाला असता. येस, म्हणजे तुमचा जो 18 वर्षाचा जो त्रास होता मॅडम, तो किती दिवसात रिकव्हर झाला? 6 महिन्यात सर. कारण वेट पण खूप वाढला होता. बेबी पण खूप उशिरा झाला आणि बेबी झाल्यानंतर एक त्रास होताच मला पीसीओडीचा. ओके. आणि मग तरी पण त्रास तसेच होते सर माझे आणि मग आता आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर 6 महिन्यामध्येच माझे त्रास कमी झाले सर आणि तेव्हापासून रेग्युलर पिरियड येत आहे आणि मला म्हणजे काहीच त्रास नाही त्याच्या पीसीओडी संदर्भातला. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू व्हेरी मच. तुमचा छान एक्सपिरियन्स होता आणि आता तुम्ही जर त्याच्यातून फ्री झाला असाल तर हे सगळं याचं श्रेय कशाला आहे की पहिला 18 वर्षाचा त्रास होता आणि तुमचा या 2-2.5 वर्षामध्ये तो त्रास कमी झालाय, तर याचं श्रेय तुम्ही कशाला द्याल? मी आपली आरोग्य फॅमिली, जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि ही आपला रेग्युलर वर्कआउट आणि ही जी योग्य लाईफस्टाईल सर, हे चेंज केल्यामुळेच हा त्रास बरा झाला. कारण तुम्ही जे सांगितले का आता डॉक्टरकडे जाऊन पण हा बरा होणारा आजार नाही आहे, तर हा लाईफस्टाईल चेंज केल्यामुळेच बरा होऊ शकतो आणि त्याचं मी एक उदाहरण आहे सर. फॅन्टास्टिक मॅडम. थँक्यू व्हेरी मच.